नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग। सर्वप्रथम मी कोकण संस्थेचं मी आभार मानते। या वर्षीचा यूथ आयकॉन अवॉर्ड त्यांनी मला देऊ केलेला आहे, तोही पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते। एका मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्माला आले, आई वडील दोघेही शिक्षक आहेत। एक लहानपणापासून साधारण एक स्टुडियस होते, अभ्यासू मुलगी म्हणून ओळखलं जायचं। साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात असं असतं की तुम्ही खूप शिका, पदवी घ्या, पदवीत झाल्यानंतर तुम्ही नोकरी करा। तर तशा पद्धतीचाच तो प्रवास होता की 10वी-12वीला चांगले मार्क्स पडले आणि मग नंतर एंट्रन्सला चांगले पडले म्हणून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली। इंजिनिअरिंग झाल्यानंतर लार्सन अँड टुब्रो म्हणजे LNT या कंपनीमध्ये मला कॅम्पसमधून नोकरी मिळाली होती, त्यामुळे मी तिथेही काम जॉईन केलं। मी लार्सन अँड टुब्रोमध्ये काम करत असताना मला असं वाटलं की आपला स्कोप, आपली कॅपेबिलिटी जास्त आहे, आपण आणखी चांगलं काम करू शकतो। एका वायडर स्पेक्ट्रममध्ये, एका मोठ्या साच्यात आपल्याला काम करायचं आहे आणि तो 4 वर्षाचा अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता खरं तर। आणि त्यातूनच मला कुठेतरी वाटलं होतं की 1-2 वर्ष झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून बघूया, जेणेकरून आपल्याला सोशल सेक्टरमध्ये जाता येईल किंवा काम करता येईल। आणि कंपनीत असतानाच मग मी MPSCचे 2 अटेम्प्ट्स दिले होते आणि दुसऱ्या अटेम्प्टला मग मी असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स क्लास 1 पोस्टसाठी सिलेक्ट झाल्यानंतर मग मी LNTचा राजीनामा देऊन मग मी राज्यसेवेत रुजू झाले। राज्यसेवेत मी पुणे येथे कार्यरत झाले आणि त्यावेळेस विक्री कर म्हणजे आता ज्याला वस्तू आणि सेवा कर असं म्हणतात, तर त्या विभागात मी रुजू झाल्यानंतर पुन्हा मला असं वाटलं की आपण याच्याही पुढे जाऊ शकतो आणि मग UPSCचा मी अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली होती। मुळात स्पर्धेचं वातावरण इतकं झालेलं आहे, त्यामुळं मुलं खचतात आणि बेसिकली काय होतं की लहान किशोर वयात असतील किंवा तारुण्याच्या एकदम ऐन उंबरठ्यावरती असतात ही मुलं आणि त्यावेळेस बऱ्याचदा स्वतःचीही नीटशी ओळख झालेली नसते आणि अशा वेळेस मग कुठेतरी सामाजिक प्रेशर असतं किंवा घरातील कौटुंबिक प्रेशर असतं किंवा पीअर प्रेशर राहतं। या प्रेशरखाली दबून जातात। आपण हे का करायचं हे पहिल्यांदा ठरवायचं की आपल्याला हे का करायचं आहे आणि हे एकदा ठरवलं की तुम्हाला पुढची 2, 3, 4 वर्ष जेवढा प्रवास लागेल त्यासाठी तुमची म्हणजे तुम्हाला तेवढी एनर्जी पुरून राहील, कारण ते तुमचं कारण पक्का असलं पाहिजे। दुसरी गोष्ट, परीक्षेला परीक्षेसारखं बघणं आणि ती एक्झाम आहे, तर त्या एक्झामला व्यवस्थित त्याच्या प्रश्नपत्रिका काय आहेत, त्याचे मागच्या वर्षाचे अभ्यास प्रश्नपत्रिकांमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, त्यानंतर त्याचा सिलेबस काय, हे सगळं नीट वाचून बघायला पाहिजे। त्याला किती वेळ लागतो। चांगले टॉपर्सचे गायडन्स पण आता ऑनलाईन खूप अवेलेबल आहे। कोकण संस्थेचा 14वा वर्धापन दिन साजरा होत आहे, तर आपल्या आत्तापर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातल्या आपल्या आत्तापर्यंतच्या योगदानाबद्दल मी आपलं खूप अभिनंदन करू इच्छिते। त्याचप्रमाणे आपल्या इथून पुढच्या प्रवासाला देखील मी शुभेच्छा देऊ इच्छिते। अशक्य असे काहीच नाही हे आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या माननीय सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे आहेत। कोकण संस्थेच्या यूथ आयकॉन 2025 या पुरस्काराच्या मानकरी। MPSC किंवा UPSC परीक्षांमध्ये आपले करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी प्रेरणेचे स्रोत असणाऱ्या श्रीमती धोडमिसे मॅडमना कोकण NGO इंडियाचा मानाचा मुजरा।